तर मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. न्यायमूर्ती शिंदे समितीचे काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया आता मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कायम पाळला असून जरांगेने आता गैरसमज निर्माण करू नये असं शंभूराज देसाई म्हणतात. दहा 10% आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलं मराठा समाजाला. ओबीसी समाजाचं कुठल्याही समाजाचं कमी न करता दिला. त्या आता ते प्रकरण कोर्टात आहे. कोर्टात अनेक लोक प्रयत्न करतात पण कोर्टाने काही त्याला स्टे दिलेला नाही. ते या भरतीमध्ये ते लागू झालेलं आहे. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी मिळत नव्हती मराठवाड्यात, जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे. आता नवीन जे काही सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेले आहेत. कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे त्यामध्ये आले. त्याच्यावर देखील सरकार काम करत आहे. आपल्याला या गोष्टी व्यवस्थितशीरपणानं कायद्याच्या फ्रेममध्ये बसणारे करायचे. पहिला गैरसमज मान्य मनोजदादांनी हा काढून टाकला पाहिजे की सरकार आरक्षण देण्याच्या विरोधात आहे, सरकार हैदराबाद गॅजेटच्या विरोधात आहे. असं बिलकुल नाही. आमचं एकच म्हणणं आहे, पूर्वी आरक्षण दिलं, घाई गडबडीत दिलं. बघा, ते हायकोर्टात आपण टिकवलं पण सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी टिकलं नाही. आता घाई गडबडीत निर्णय घेतला आणि तसंच जर काय घडलं तर आपल्या हाताने आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखं होईल. मी परत सांगेन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिलेल्या शब्दाला पक्के असतात. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपलीये मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन